इमोशनल पार्टनर दरवेळेला शब्दांची पकडापकडी खेळत राहतो आणि कुठेतरी स्वतःमध्ये ते रुजवत जातो. ते सांगण्याची प्राज्ञा नसते कारण नातं खूप नवीन आहे. अगदी. सो हे जेव्हा आपण एखादं कपल बघतो आणि हे खटके उडायला लागतात तर त्यावेळेला एक 5 इश्यूज मी सांगते किंवा ह्या 5 इश्यूजच्या व्यतिरिक्त पुढचा दुसरा कुठला इश्यू नाही आहे मॅरेजमध्ये असं मला वाटतं. दॅट्स व्हॉट माय स्टडी इज. सो ह्यातला पहिला मुद्दा असा येतोय, त्यामध्ये 5 मुद्द्यांमध्ये सर्वात पहिला आहे लॅक ऑफ कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टनर बरोबर कम्युनिकेट करत नाही. तुम्हाला माहिती नाहीये पण तुम्ही डायरेक्ट कसं करता, तुम्ही डायरेक्ट ओपनली कम्युनिकेट करायला जाता. तुला कसं कळत नाही रे आई तुझी काय करते ते, तुला माझ्या भावना समजत कशा नाही, मी काय करते कळत नाही तुला, मी किती ॲडजस्टमेंट करून राहते. दीज आर ऑल द कम्युनिकेशन्स विच टेक प्लेस ओपनली, ज्याची नातं सांभाळताना गरज नाही आहे. वाय टू स्पीक, वाय नॉट टू स्पीक, अँड विथ whom टू स्पीक, whom नॉट टू स्पीक, ह्याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. कारण तुमचा इमोशनल पार्टनर डेफिनेटली तुम्हाला कधी ना कधीतरी ब्लास्ट झाल्यानंतर बोलणार आहे, तू त्या दिवशी सर्वांसमोर मला असं बोललास किंवा बोलली,